आम्ही मुंबईमध्ये राहत होतो. देवकृपेने माझे खूप चांगले झाले. चांगले सासर मिळाले होते. पण माझ्या सावत्र आईच्या मनात काय होतं कुणास ठाऊक. तिने तिची मुलगी म्हणजेच माझी सावत्र बहीण नेहा माझ्याकडे काही दिवस राहण्यासाठी पाठवली. ती आल्यापासून माझा नवरा तर माझा राहिलाच नव्हता. माझ्यासोबत तो बऱ्याच गोष्टी खोटं बोलायला लागला होता. वर्क फ्रॉम होम आहे म्हणून घरीच राहायचा. एक दिवस मी जॉबवरून लवकर आली तर मी माझ्या नवऱ्याला आणि माझ्या सावत्र बहिणीला बोलताना ऐकलं, जे ऐकून मला माझ्या जन्मावरच राग येऊ लागला की खरंच मी अपशकुनी आहे का. जन्म झाला तर आई गेली आणि आता लग्न झालं तर नवरा बदलतोय. एक नवरा तर माझा स्वतःचा हक्काचा होता, ज्याच्याकडं मी माझे दुःख तर सांगू शकत होते. आज तो पण बहिणीच्या मागे पुढे फिरत होता. माझी बहीण नवऱ्याला बोलत होती, राघव जिजू, तुम्हाला लवकरात लवकर निर्णय घ्यावा लागेल. आपल्याकडे जास्त वेळ नाही. कारण मी पल्लवी, साधी सरळ मुलगी, जिला जन्म झाल्यापासून नेहमी एकच ऐकायला मिळत होतं की ही एक अपशकुनी आहे. माझे लग्न झाले होते. माझ्या घरात माझा नवरा आणि मी दोघंही IT कंपनीमध्ये काम करत होतो. लग्नाला 2च वर्ष झाले होते. पण नवऱ्याचा माझ्यातील इंटरेस्ट कमी होत आहे हे मला जाणवले. कारण तो हळूहळू मला इग्नोर करत असल्याचं मला समजत होतं. मी जॉब करत होते म्हणून घराचा EMI माझ्याच पगारातून कट होत होता आणि नवऱ्याचा पगार आम्ही सेव्ह करत होतो. माहेरचे लोक पण मला मी सावत्र असल्याची जाणीव करून देत असे. माझे जसे लग्न करून दिले तशी त्यांनी माझी जबाबदारी झटकली होती. पण सगळं समजून पण मी कधीच वाईट वाटून घेत नव्हते. माझी सावत्र बहीण सुट्टीसाठी माझ्या घरी राहण्यासाठी येणार होती. कारण मी मुंबईमध्ये एका चांगल्या मोठ्या एरियामध्ये राहत होते. तिला ॲक्टिंगची आवड होती आणि म्हणूनच ती घरी आईबाबांना विचारून माझ्याकडे येत असल्याचा मला फोन करून सांगत होती. खरं तर मला सगळ्यांनी खूप त्रास दिला होता म्हणून मी दुःखी व्हायला हवे होते. पण बहीण येत आहे म्हणून मला खूपच जास्त आनंद झाला. माझा नवरा राघव मला नेहमीच म्हणायचा, पल्लवी, तुझी बहीण बघ किती छान राहते, किती चांगले चांगले कपडे घालते. मी तिचे अकाउंट फॉलो केले आहेत आणि तू आहे की सलवार सूट आणि साडी सोडून दुसरे काही घालतच नाही. तू तर इतकी सुंदर आहेस तिच्यापेक्षा तरी. पण तुझी बहीण असे चांगले कपडे घालून तुझ्याही पेक्षा अजून सुंदर दिसते. मी माझ्या नवऱ्याला बोलायची, राघव, छोटे छोटे कपडे घातले म्हणजे छान दिसतं असं नसतं रे. माणसाचं मन चांगलं आणि सुंदर पाहिजे. साडी घालणे आवडते मला, कारण ती आपली संस्कृती आहे. मला तर हे कळत नाही की तुला आधी तुझी जी बायको इतकी आवडायची तिच्यात तू आता दिवसेंदिवस चुका का शोधत असतोस. आमच्या दोघांमध्ये असेच भांडणं दिवसेंदिवस वाढत चालले होते. माझं राहणीमान जे आधी माझ्या नवऱ्याला खूप आवडायचं ते आता त्याला आवडत नव्हतं. जेव्हापासून तो माझ्या बहिणीला व्हॉट्सअप फोटोमध्ये सोशल मीडियावर बघायचा तेव्हापासून तो मलाही तिच्यासोबतच जोडायचा. मी पण तिच्यासारखंच राहिले पाहिजे, तशीच दिसले पाहिजे असं तो मला म्हणायचा. आता तर जेव्हापासून त्यानं ऐकले नेहा घरी येत आहे काही दिवस राहण्यासाठी तर त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. माझ्यापेक्षा तर आनंद राघवलाच झाला होता. मला त्याचं काहीच वाईट वाटले नाही. खरं तर मी खुश होते. मला नेहमी माणसे जोडायला आवडत असे. कारण लहानपणापासून मी स्वतःला खूपच एकटं समजत होते. नेहमी सावत्र असल्याचं मला जाणीव करून दिली जायची. बाबा तर कधी मला बघत पण नव्हते, कारण माझ्यामुळे त्यांची बायको या जगात राहिली नव्हती. पण बाबा नेहाला खूपच जीव लावायचे. ती जे म्हणेल ते करायचे आणि तिच्या बोलण्यावरूनच बाबांनी तिला माझ्याकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. मी तर यामुळे जास्त खुश होते की बाबांनी मला त्यांची मुलगी मानून आपली नेहा माझ्याकडे पाठवली. आता माझी बहीण नेहा ही सकाळी सकाळी आमच्या घरी पोहोचली.
तेही शॉर्ट ड्रेसमध्ये. माझा नवरा बाहेर एक्सरसाइज करत होता. नेहा आल्याबरोबर माझ्या नवऱ्याच्या पाठीवर येऊन बसली. त्यानं तिला बघितलं तर तो बघतच राहिला. नेहा तू? ती पण हसूनच त्याला म्हणाली, हो जिजू मी. तेव्हा नवरा म्हणाला, अरे वा, तू आली पण, आणि कसली भारी मेंटेन करून आहेस तू स्वतःला, वा. तेव्हा नेहा बोलते, जिजू मॉडेल बनायचं आहे, 0 फिगर तर ठेवावी लागेलच ना. दोघांनी पण बाहेरच 5-10 मिनिट गप्पा मारून घरात आले. मी नेहाला बघून खूप खुश झाले. तिला मिठी मारली. थकली होती म्हणून पटकनच चहा नाश्ता बनवला. नेहा आल्यापासून माझी नजर माझ्या नवऱ्यावरच होती, कारण तो सारखं नेहाला बघत होता. मला तर नेहाचा जास्त राग येत होता की का या मुली असे कपडे घालतात जेणेकरून दुसऱ्या पुरुषांनी आपल्याला बघावं. मी नेहाला तिचा रूम दाखवला, पण माझ्या डोक्यात एकच गोष्ट घुमत होती की माझा नवरा हा नेहाकडे असं का बघत असावा. माझ्या नवऱ्याला माझ्यापेक्षा आता माझ्या बहिणीत जास्त रस आहे का? मी लगेच शांत विचार केला आणि मला जे वाटेल ते मी नेहाला बोलले, नेहा तू घरात असले कपडे घालत जाऊ नकोस, चांगलं वाटत नाही ते. तेव्हा नेहा मला बोलते, काय दीदी तू पण? मला ॲक्टिव्ह राहायचं आहे, मॉडेलिंग करायची आहे, त्यासाठी असं राहावंच लागतं. म्हणून तर मी मुंबईमध्ये तुझ्याकडे आली. तू तर आमच्याच जमान्यातील मुलगी आहेस ना, मग तरीही तू असे विचार का करतेस? मी जरा विचार केला आणि हसतच तिला म्हटलं, अगं मजाक करत होते, पण तरीही मला असंच वाटतं का आपलं अंग लोकांना दाखवायचं नाही का? बाबा तुला कधी काही बोलत नाहीत असं राहिल्यावर? तेव्हा ती बोलते, अगं दीदी बाबा कधीच असं काही बोलत नसतात मला. हो पण नेहमी एक म्हणतात, तुझे कपडे का फाटलेत, सुई दोरा आण, शिवून देतो. पण आई त्यांना चांगलंच ऐकवते, मग नंतर शांत बसतात. त्यांना सांगितलं आहे ना मी की आता मी TV दिसणार आहे म्हणून. मी आईवडिलांच्या प्रेमासाठी नेहमीच तरसले आहे. जरी ही सावत्र आई होती तरी मी तिला माझी आई म्हणूनच प्रेम करत होते, पण त्यांनी कुणीच माझ्यावर प्रेम केलं नव्हतं. माझ्या बहिणीतही माझा खूप जास्त जीव होता, म्हणून तर मी तिला हक्काने काही गोष्टी सांगायचे, पण तिनेही कधी माझं ऐकलंच नाही. छोटे कपडे घालून इकडे तिकडे फिरणं तिनं सोडलं नाही. आता तर माझ्या घरी ती आली होती आणि माझ्या नवऱ्यासमोर ही जर असं राहिली तर माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात दुरावा तर येणार नाही ना. त्याच्या मनात माझ्याबद्दल प्रेम तर कमी होणार नाही ना. आधीच आमचे दोघांचे या गोष्टींवरून भांडणं व्हायची, आता तर नेहा आमच्या दोघांमध्ये इथेच राहणार म्हटल्यावर मला जरा चिंता लागून होती. दुसरा दिवस उगवला होता. सकाळी लवकर उठून मी स्वयंपाक बनवला. तिला जे काही आवडतं ते मी बनवलं. राघवचा टिफिन पॅक केला आणि घाईतच मीही माझ्या ऑफिसला निघाले. माझं ऑफिस सकाळी 8 वाजताच राहायचं, तर राघवचं सकाळी 10. मी ऑफिसला निघाले तर होते, पण माझा जीव सगळा माझ्या घरीच लागून होता, कारण माझा नवरा आणि माझी बहीण हे घरात एकटेच होते. पण जाण्याशिवाय पर्याय नव्हता, म्हणून जड पावलांनी मी ऑफिसला निघाले होते. माझी बहीण मॉडेलिंग करायला आली होती, म्हणून तिचे बरेच कॉन्टॅक्टही मित्रमैत्रिणींचे मुंबईत होते. तिनं सर्चिंग करायला सुरू केलं होतं. माझ्या नवऱ्याचीही ती मदत घेत होती, त्यामुळे ते दोघेही जरा जास्तच क्लोजली बोलायला लागले होते. माझा नवरा आता तिला तिच्या कामांसाठी बाहेर घेऊन जात असे. येतानाही तो तिला सोबतच घरी घेऊन येत असे. या गोष्टीचा मला जास्त फरक पडला नव्हता, कारण मला माझ्या नवऱ्यावर तितका विश्वास होता की तो मला धोका देणार नाही. पण ती माझी बहीण आहे, त्याला तिचं राहणीमान आवडतं, म्हणून कदाचित तो तिची मदत करत असेल, हा माझा गोड भास होता. पण सत्य काही वेगळंच होतं जे मला समजलं आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली.
कारण जेव्हा मी ऑफिसला जात असे तेव्हा घरी माझा नवरा आणि माझी बहीण एकटीच राहत असे. एकदा माझ्या बहिणीचा बॉयफ्रेंड आमच्या घरी येऊन माझ्या बहिणीला माझ्याशी लग्न कर असं म्हणू लागला. तेव्हा माझी बहीण त्याला म्हणाली, मला माझं करिअर करायचं आहे, मी लग्न करणार नाही. आपला ब्रेकअप झालेला आहे, त्याच्यामुळे मला त्रास देणं तू बंद कर. तेव्हा तिचा मित्र तिला म्हणाला, तू जर माझी झाली नाही तर मी तुला दुसऱ्या कोणाचीच होऊ देणार नाही. पण माझ्या नवऱ्याला त्याचा राग आला आणि त्याने त्याला कॉलर पकडून म्हटलं, इथून पुढे जर नेहाच्या आसपास जरी दिसलास तर तुला पोलिसांकडे देईल. आणि त्याच्या तोंडावर घराचा दरवाजा माझ्या नवऱ्यानं बंद केला. नेहा खूप घाबरली होती, म्हणून ती लगेचच माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडली आणि खूप जास्त रडू लागली. मला खूपच भीती वाटत आहे जीजू, म्हणून त्यांना ती बिलगली. माझ्या नवऱ्यानं तिचं सांत्वन केलं, घाबरू नकोस, मी आहे ना, मी तुला काहीही होऊ देणार नाही म्हणत त्यांनी तिला शांत केलं. ही गोष्ट मला त्या दोघांपैकी कोणीही सांगितली नव्हती. आता माझी बहीण जरा जास्त जिजू जिजू करत असे आणि माझा नवराही तिचं सगळं काही ऐकत असे. तिला जर कुठे जायचं असेल तर घेऊन जात असे. मी जर काही विचारलंच तर मला आत्ता येतो, काळजी करू नको म्हणत निघून जात असे. पण एक बायको म्हणून मला माझ्या नवऱ्याची जरा जास्तच काळजी लागून होती. एकदा तर आम्ही झोपलेलो असताना माझ्या नवऱ्याला माझ्या बहिणीचा मेसेज आला आणि तो तिच्या रूममध्ये गेला. जीजू, मला विकास त्रास देत आहे, घरी येण्याची धमकी देत आहे. दीदीला समजलं तर ती घरी बाबांना सांगून देईल आणि बाबा मला इथून मुंबईवरून परत घरी बोलवतील. माझं करिअर इथेच संपेल म्हणून ती रडायला लागली. माझ्या नवऱ्यानं तिला परत एकदा जवळ घेतलं. मी आहे ना म्हटलं आणि दोघं पण असे हळूहळू करून जवळ आलेत की त्यांच्यात सगळं काही घडत गेलं. एकमेकांवर त्यांचं प्रेम झालं असं त्यांना वाटत होतं आणि मी डोळे झाकून माझ्या नवऱ्यावर विश्वास ठेवत होते. आता मी ऑफिसला गेल्यावर माझा नवरा घरूनच वर्क फ्रॉम होम आहे असं म्हणून घरूनच काम करत आणि जास्तीत जास्त वेळ माझ्या बहिणीसोबत राहत असे. एखाद्या दिवशी ऑफिसला गेलाच तर माझी बहीण त्याला फोन करून घरी बोलवून घेत असे. तो लगेच तिला नवीन नवीन गिफ्ट आणत आणि मग काय, दोघांनाही घर मोकळंच होतं. एकमेकांसोबत सगळं काही ते दोघं माझ्या पाठीमागे करत असे. मला जरा शंका येत होती. मी या विषयावर माझ्या नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्नही केला, पण तो नेहमीच मला टाळत असे. तुला काय कळतं, मॉडर्न राहणं काय असतं ते, नेहाकडून जरा शिक, ती बघ कशी दिसते आणि कशी राहते, असेच टोमणे तो मला देत असे. माझाही जीव चिडत असे. मी पण त्याला म्हणायची, ती घरी रिकामीच असते, मला ऑफिस सांभाळावं लागतं आणि घरही. माझ्यासारखी राबली तर तीही अशीच दिसेल. तिला म्हणावं, इतके कामं हँडल करून दाखव, मग मानलं तुम्हा दोघांना. असं बोललं की कुठे माझा नवरा शांत बसत असे. पण मी मात्र बोलायला सुरुवातच केली होती. माझ्या बहिणीलाही मी आता म्हणत असे की बरेच दिवस झाले तुला आता इथे, तू आईवडिलांकडे परत जा. तर ती म्हणायची, तुला माझा कंटाळा आला का दीदी, की माझ्यासाठी तुझ्या इतक्या मोठ्या घरात आता जागा नाही. अजून झालेत किती दिवस, मला राहू दे की थोडे दिवस अजून इथे. तिचं असं बोलणं ऐकून मला परत वाईट वाटलं आणि मी उगाचच दोघांच्या नात्यावर संशय घेते असं मनात यायचं. असं काहीच नसेल असं मनाशी समजावत मी परतच शांत राहायचे. एक दिवस मी माझ्या रूममध्ये साफसफाई करत होते. मला माझ्या बहिणीचा झुमका माझ्या रूममध्ये सापडला, तोही माझ्या बेडवर. म्हणून मला परत एकदा संशय आला. मी दुर्लक्ष करता कामा नये म्हणून मी आता दोघांवरही लक्ष देऊ लागले.
त्या दोघांना जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न मी करू लागले. पण माझ्या नजरेआड आता ते दोघं बाहेरही भेटायला लागू लागले. मी देवाला एकच प्रार्थना करायचे, जन्म झाला तशी आई हिणवून घेतलीस तू. घरच्यांचे प्रेम कधी दिले नाहीस तू. एकटा नवरा तर माझा होता, माझ्यावर प्रेम करत होता. आता तोही माझ्यापासून असं हिसकावून घेऊ नकोस म्हणून कळकळीने प्रार्थना करत होते. पण देवाने माझं ऐकलं नाही आणि नशिबाने परत एकदा मला धोका दिला. एक दिवस मी ऑफिसवरून घरी आले होते. माझा नवरा आधीच घरी आलेला होता. माझ्या बहिणीनं त्याला अर्जंटली फोन करून बोलवलं होतं. ते दोघंही हॉलमध्ये बसूनच बोलत होते. तेव्हाच मी आले आणि खिडकीतून मला त्यांचे असे काही शब्द कानी आले की माझा त्या गोष्टीमुळे आत्मा हादरला. माझी बहीण माझ्या नवऱ्याला बोलत होती, जिजू मी प्रेग्नेंट आहे, पॉझिटिव्ह टेस्ट आली आहे माझी, तुम्हीसुद्धा बाबा होणार आहात. माझ्या नवऱ्यालासुद्धा तिच्या बोलण्यानं आनंद झाला. त्या दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. पण पुढे ती जे बोलली ते ऐकून माझा नवरा जरा शांतच झाला. माझी बहीण त्याला म्हणत होती, मी आता तुमच्या बाळाची आई होणार आहे. तुम्ही लवकरात लवकर माझ्या दिदीला तलाक द्या, म्हणजे आपल्या दोघांना लग्न करता येईल. तेव्हा माझा नवरा तिला म्हणाला, अगं हे काय बोलत आहेस तू? ती माझी बायको आहे, तुझी बहीण आहे. मी तिला तलाक नाही देऊ शकणार. हे नाही होऊ शकत. तेव्हा माझी बहीण त्याला म्हणत होती, मग तुम्ही माझ्यासोबत जे काही करत होता तो मजाक होता का? तुम्ही माझा वापर करून घेतलात. ही गोष्ट जर सगळ्यांना समजली तर तुम्ही कुठेही तोंड दाखवू शकत नाही. माझं आता तुमच्यावर प्रेम आहे आणि मला तुमची बायको बनायचं आहे. राहिली गोष्ट माझ्या दिदीची, तर ती सहन करेल. तिला पहिल्यापासूनच ती सवय आहे. घरातही तिचं कोण कधी ऐकतो, तर आता ऐकेल. माझी आई मला या गोष्टीसाठी नक्कीच पाठिंबा देईल. बाबा पण आईच्या पुढे काही बोलणार नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर दिदीच्या कानावर ही गोष्ट टाका आणि तिच्यापासून सुटकारा घ्या, म्हणजे आपण दोघं इथे आनंदाने राहू शकतो. माझा नवरा मात्र काही बोलत नव्हता. मनात विचार करत होता आणि नंतर तिला म्हणतो, हे सगळं वाटतं तितकं सोपं नाही. खूप जास्त विचार करून आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. त्यामुळे मला जरा वेळ दे, मला पल्लवीसोबत बोलू दे. तेव्हा परत नेहा त्याला म्हणते, हे बघ राघव, आता मी तुला जिजू मानत नाही. मी तुझ्यावर प्रेम करते, म्हणून तू जितकं लवकर होईल तितकं लवकर दिदीला सांग. आणि जर तुझी हिंमत होत नसेल तर मी स्वतःच्या तोंडानेच तिला सांगेल. ती काही बिघडवू शकणार नाही माझं. आणि तसंही माझ्या आईला मी ही गोष्ट सांगितली तरी ती मला कधीच काही बोलू शकत नाही. तिला तर आनंद होईल, कारण आईला जावई म्हणून तू खूपच आवडशील. आई मला नेहमीच म्हणते की हा नवरा मुलगा पल्लवीसाठी नाही तर तुझ्यासाठी आला पाहिजे होता. आता मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली होती. माझा नवरा काय करेल आता या विचारानेच माझं डोकं गरगरत होतं. माझ्या नवऱ्याने जर मला सोडलं तर, या विचारानेच मी बेशुद्ध होते की काय असंच मला वाटलं. आणि म्हणूनच मी खूपच मोठा निर्णय घेतला. जेव्हापासून नेहाने ती प्रेग्नेंट आहे असं माझ्या नवऱ्याला सांगितलं, तेव्हापासून माझा नवरा जरा टेन्शनमध्येच घरात राहायला लागला होता. वर्क फ्रॉम होम घरून करणं त्यानं आता सोडलं होतं. तो माझ्या अगोदरच ऑफिसला काम करायला निघून जात असे. मी आल्यावरच तो परत एकदा घरी येत असे. मी त्याला विचारलं तर काही नाही, असंच वर्कलोड आहे म्हणून माझ्यासोबत बोलणं टाळायचा. मी त्याला विचारायची, तू माझ्यापासून काही लपवत आहेस का? तर तो शांत राहून फक्त मानेनच नाही म्हणायचा. एक दिवस नेहा आणि तो बाहेर गेले असताना तिच्या मित्राने म्हणजेच विकासने परत तिच्यावर हल्ला केला. मी तुला आता पुरत नाही
तर तू तुझ्या जिजूसोबत गुलछडे उडवत आहेस, म्हणून तिला बोलू लागला. तेव्हा माझ्या नवऱ्यानं परत एकदा विकासला सुनावलं, मी तुझी पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट देईन जर तू नेहाच्या मागे लागलास तर. असं म्हणून ते दोघंही घरी आलेत. त्याच रात्री आम्ही सगळे झोपलेलो असताना नेहावर परत कुणीतरी हल्ला केला. तिला मारण्याचा प्रयत्न केला, पण ती त्यापासून वाचली. माझा नवरा आणि मी तिच्यापर्यंत पळत गेलो. तेव्हा ती परतच माझ्यासमोर माझ्या नवऱ्याच्या गळ्यात पडत त्याला म्हणाली, राघव, मला वाचव, विकास माझा जीव घेऊन टाकेल. आता मी माझ्या बहिणीला तिथून उठवलं आणि तिच्या रूममध्ये घेऊन गेली. खरं तर मला तिचा खूपच राग येत होता. विकासने खरंच हिला मारून टाकायला हवं होतं. मनातच मी वाईट विचार करत होते, कारण तिने माझा नवरा माझ्यापासून हिसकावला होता. पण ही सगळं माहीत असूनही मी शांत राहिले, कारण माझ्या डोक्यातही बराच काही वेगळा प्लॅन तेव्हा सुरू होता. मी जेव्हा रूममध्ये गेले तेव्हा परत एकदा मला खूप मोठा धक्का बसला, कारण त्या बुरख्यामध्ये विकास नसून माझा नवरा राघवच होता आणि त्या चाकूला पकडून तो बोलत होता, नेहा, आज तर तू वाचली, पण तुला मरावं लागेल. मी तुझ्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी सोडू शकत नाही. तुझ्या बहिणीच्या पगारावर तर माझं हे घर चालतं. सगळा घर खर्च हा तुझी बहीणच सांभाळते आणि तू म्हणते की मी तिला तलाक देऊन टाकू. कसं शक्य आहे हे? मी नाही सोडू शकणार पल्लवीला, म्हणून तुला मरावं लागेल. कारण मी जर तुझ्यासोबत लग्न केलं तर तुझा खर्च मला परवडणार नाही. तू फक्त घरीच राहणार हे मला चांगलंच माहिती झालं. आज वाचली, पण उद्या जाऊन वाचणार नाही, म्हणत तो तसाच बाथरूममध्ये निघून गेला. मी मात्र त्याचं बोलणं ऐकून परत एकदा निशब्द झाले. काय बोलू तेच मला समजत नव्हतं. एकीकडे माझी बहीण होती, तर एकीकडे नवरा, आणि त्या दोघांमध्ये मी. माझ्या डोक्यात खरं तर माझ्या बहिणीला मारण्याचा प्लॅन होता, पण ती प्रेग्नेंट आहे. मी असलं पाप आता करू शकत नाही आणि माझ्या नवऱ्याला सुद्धा मी हे पाप करू देऊ शकत नाही. म्हणून परत माझा निर्णय मी बदलला. या विषयावर मी माझ्या नवऱ्यासोबत बोलायचं ठरवलं आणि त्याच्यासोबत बोलायलाही गेली. पण मला खूप घाई आहे, आपण संध्याकाळी निवांत बसून बोलू, असं तो मला म्हटला. ठीक आहे, म्हणून मी सुद्धा माझ्या ऑफिसला निघून गेले. पण घरी आल्यावर बघते तर माझी बहीण बेडवर तरफडत पडली होती. तिच्या तोंडातून रक्त बाहेर पडत होतं. मी घाईघाईतच तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन पोहोचले. माझ्या घरी आईवडिलांना फोन करून दिला. तोपर्यंत नवराही हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. माझ्या बहिणीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असेल असं डॉक्टरांनी आम्हाला तेव्हा सांगितलं. आणि मग काय, पोलिसांची गरज पडेल असंही ते बोलले. आणि मग पोलिसांनाही तिथे त्यांनी बोलवलं. बहिणीला शुद्ध आली तेव्हा तिनं सांगितलं की मला राघव जिजूंनी ज्यूस पाजलं होतं. म्हणजे राघवने ज्यूसमध्ये काहीतरी विष टाकून तिला दिलं होतं, जे की खूप विषारी होतं, ज्यानं तिच्या पोटातलं बाळ तर मेलंच होतं, पण तिच्याही जीवाला 24 तास अजून धोकाच होता, असं डॉक्टरांनी सांगितलं. आता पोलिसांनी माझ्या नवऱ्याला ताब्यात घेतलं. मला तर कुणाला काय बोलावं तेच समजत नव्हतं. बहिणीकडे जास्त वेळ नव्हता हे तिला कदाचित समजलं असावं. तेव्हा माझ्या बहिणीनेच तिच्या तोंडून सांगायला सुरू केलं, माझ्या आईनेच मला इकडे पाठवलं होतं. दीदीचं लग्न झालं. दीदीचा नवरा मुलगा हा खूप श्रीमंत आहे. त्याच्या घरी खूप शेतीही आहे. हे स्थळ तुलाच मिळायला हवं होतं. त्यामुळे जरी काही झालं तरी अपशकुनी म्हणून सगळे तिला दोष देतील, असं म्हणून मला आईनं इकडे पाठवलं. तू जा तिकडे आणि तिच्या नवऱ्याच्या मनात स्वतःची जागा तयार कर, असं सावत्राईनं तिला सांगितलं होतं. आणि म्हणूनच ती मॉडेलिंग करायच्या नावानं इकडं माझ्या नवऱ्याला आपल्या जाळ्यात अडकवत होती आणि तोही अडकला गेला.
तेव्हा मी तिथे असणाऱ्या माझ्या आईबाबांना आणि नेहाला सुद्धा बोलले, माझा नवरा खूप श्रीमंत नाही हो, मनाने श्रीमंत होता पण पैशाने नाही. स्वतःच्या आई वडिलांशी वाईट होता तो, म्हणून घरदार सोडून इकडे मुंबईमध्ये शिफ्ट झाला. घराचा EMI सुद्धा माझ्या पगारातून कट होतो. मला तर डाऊट आहे तो जॉबही करतो की नाही, पण तरीही मी त्याच्यासोबत खूप खुश होते. पण तुम्ही दोघींनी मिळून माझा संसार उद्ध्वस्त केला. माझा नवरा माझी तेव्हा क्षमा मागत होता, पण त्याला माफ करू की नाही हेही मला तेव्हा सुचत नव्हतं. मी जेव्हा बोलत होते तेव्हा माझ्या बहिणीला परत एकदा त्रास सुरू झाला होता. डॉक्टरांनी परत तिचा चेकअप सुरू केला. सगळीकडे गडबडच होती. माझे वडील मात्र माझ्याकडे फक्त बघत होते. आजपर्यंत माझ्या वडिलांनी मला असं कधीच बघितलं नव्हतं, कारण माझा जन्म झाल्याबरोबर माझी आई या जगातून मला पोरकं करून गेली. सगळ्यांनी मला अपशकुनी आहे, जन्माला आल्याबरोबर आईला खाल्लं असं बोलणं सुरू केलं. माझ्या वडिलांनी सुद्धा सगळ्यांबरोबर माझा राग केला. मी त्यांचीच मुलगी असून पण मला बापाचं प्रेम त्यांनी दिलं नाही. मला बघितलं की त्यांना आईची आठवण येते, म्हणून त्यांनी कधी मला बघितलंच नाही की प्रेमानं जवळही घेतलं नाही. मी लहान होते तेव्हाच माझ्या बाबांनी दुसरं लग्न केलं. सावत्र आई घरात आली. तिनंही मला सावत्र आई कशी असते हे चांगलंच दाखवलं. 2 वर्षात सावत्र आईला जुळे एक मुलगा आणि एक मुलगी झाली. घरात आनंदी आनंद झाला. सगळीकडे पेढे मिठाई वाटली जाऊ लागली. मी लहान होते, काय चालू आहे समजत नव्हतं मला, पण घरात आता मला बहीण भाऊ आलेत म्हणून मी खूपच खुश होते. माझ्या त्या बहिणीला आणि त्या भावाला सगळं काही लागेल तेव्हा मिळायचं, पण मी कितीही वेळा मागितलं तरी मिळत नव्हतं, कारण मी सावत्रजी होते. आता मी जशी जशी मोठी होत होते तसे तसे मला समज यायला लागली होती. माझ्यात आणि माझ्या बहीण भावात होणारा भेदभाव माझ्या चांगल्यापैकी लक्षात येत होता, पण मी बोलू शकत नव्हते, कारण माझी बाजू घेणारं घरात कुणीच नव्हतं. एक आजी होती, ती मला खूप जीव लावायची, मला समजून सांगायची, पण बाकी सगळे माझा रागराग करायचे, मला अपशकुनी मानायचे. आता मी 21 वर्षांची झाले होते. आजीबाबांच्या मागे लागून माझ्या लग्नाची बोलणी करत होती आणि मग मला राघवचे स्थळ आले. माझी सावत्र आई माझ्यावर तेव्हा जळू लागली. माझ्या बाबांना म्हणू लागली की इतकं चांगलं स्थळ आपण नेहासाठी बघूया, पल्लवीसाठी नको. नेहाच्या नशिबातच असा राजकुमार हवा. पण माझ्या बाबांनी तेव्हा ऐकलं नाही. मला जरी कितीही तिचा राग येत असला तरी ती माझीच मोठी मुलगी आहे, माझ्या बायकोची आणि माझ्या प्रेमाची निशाणी. हो, मला राग आहे तिचा, पण त्यामुळे तिचं वाईट मी करू शकत नाही. तिचं लग्न चांगल्या घरात करून दिलं तर मला तिचं टेन्शन राहणार नाही. म्हणून बाबांनी माझ्या सावत्र आईचं न ऐकता माझं लग्न राघवसोबत करून दिलं. आणि म्हणून माझ्या त्या सावत्र आईनं आणि नेहाने मिळून इतकं मोठं कारस्थान रचलं की ज्यामुळे माझं पूर्ण घर बर्बाद झालं. इकडे राघव पोलिसांच्या ताब्यात होता, तर माझी बहीण जीवन मरणाच्या दारात. तिला कोणीही चांगला नवरा मिळू शकत होता राघवपेक्षाही, पण माझ्या आईनं तिच्या मनात राघवबद्दल इतकं छान छान भरून ठेवलं की तिनंही आईवरच विश्वास ठेवला आणि आपल्या दाजीला तिच्या जाळ्यात अडकवलं. आता मात्र माझ्या बाबांना राग कंट्रोल झाला नाही. तितक्यातच डॉक्टरांनी माझी बहीण या जगात राहिली नाही म्हणून आम्हाला निरोप दिला. माझी सावत्र आई ते ऐकून रडायला लागली. माझ्या बाबांनी माझ्या आईला खूप ऐकवणूक केली आणि तिला गालातही मारलं आणि तिला म्हणाले, मी तर चुकीचं होतो की माझ्या बायकोवर विश्वास ठेवून बसलो. तुझ्यामुळे माझी पहिल्या बायकोची मुलगी मी स्वीकारली नाही आणि न कधी तिच्यावर मी विश्वास ठेवला. पण तू काय केलंस? माझा विश्वासघात केलास, माझ्या मुलीचा संसार तोडलास. एका मुलीचा संसार तू तोडलास तर दुसरीचा जीव घेतलास. पापी आहेस तू, पापी. पोलीस आता राघवला जेलमध्ये घेऊन गेले. बाबांनी मला जवळ घेतलं
आणि आज पहिल्यांदाच मला मिठीतही घेतलं. मला खूप भरून आलं. मी आज खूप ढसाढसा त्यांच्या गळ्यात पडून रडले. बाबांनी माझी माफी मागितली. मी आहे ना तुझ्यासोबत, वाईट घडून देणार नाही असं म्हणू लागले. पण बाबा, वेळ निघून गेली, माझ्यासोबत वाईट घडून गेलं, आता कोणीही काहीच बदलू शकत नाही असं म्हणून मी सुद्धा रडतच होते. माझ्या आईलाही तिची चूक समजली होती, पण आता वेळ निघून गेली होती म्हणून कुणीच काही करू शकत नव्हतं. आजही मी मुंबईमध्ये माझ्याच फ्लॅटमध्ये एकटीच राहत आहे. बाबा खूप वेळा घरी ये असं मला म्हणतात, पण मी नाही जात. माझा जॉब इथे करते. जेव्हाही एकटी बसते तेव्हा एकच प्रश्न माझ्या मनात येतो, मी राघवला माफ करू की नको? माझा संसार परत नव्यानं सुरू करू की नको? आता तुम्हीच मला सांगा की मी काय करायला हवं? खरंच मी अपशकुनी असू शकते? ज्याच्या नशिबात कुणाचं प्रेम पण नसतं. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचं तात्पर्य बायकोला धोका देऊन दुसऱ्या स्त्रीच्या नादी लागू नये, नाहीतर स्वतःचे नुकसान करून घ्याल. वाईट कर्म केलं तर तुमच्यासोबतही वाईटच होईल, हे मात्र विसरू नका. चला तर मग, स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्कीच करा आणि कॉमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.